विरोधी पक्ष हतबल आणि हरलेल्या मानसिकतेत असं प्रवीण दरेकर म्हणाले। प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षावरती आता टीका केलेली आहे। हतबल आणि हरलेल्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष आहे असं दरेकर म्हणतात। सर्वांगीण कामगिरीचं कौतुक केलं पाहिजे। काही सूचना असतील त्या सरकारला केल्या पाहिजेत, परंतु विरोधी पक्ष पूर्णपणे हतबल झालेला आहे, हरलेल्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे ईव्हीएम दुबारा मतदान अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष हा पूर्णपणे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। राऊत यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरती फोटो पोस्ट केला आणि या संदर्भात या भेटीसंदर्भात माहिती दिली। तिकडे नांदेडमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाला आग लागलेली आहे। मोठी बातमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। अनेक वस्तूंचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नांदेडमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागलेली आहे। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी वस्तूंचं झालेलं आहे। फॉरेन्सिक विभागाला ही आग लागली असल्याची माहिती आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। बातमी धक्कादायक आहे। ठाण्यात कारमध्ये महिलेवर दोघांकडून अत्याचार करण्यात आले। सामूहिक अत्याचार प्रकरणी हिरालाल केदार या आरोपीला अटक झाली आहे। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार झाले। रवी पवार या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। ही घटना 25 ऑगस्टला घडली। पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये महिलेने तक्रार दाखल केली। मागील वर्षी 25 ऑगस्ट या दिवशी त्यांच्यावर हा सामूहिक अत्याचाराची जी घटना आहे ती घडलेली आहे। त्यामध्ये 2 आरोपींचा त्यांनी नावानिशी उल्लेख केलेला आहे फिर्यादीमध्ये। त्यातील एक आरोपीला आपण अटक केलेलं आहे, दुसऱ्या आरोपीचा आपला शोध चालू आहे। घडलेल्या घटनेनंतर ती शॉकमध्ये गेली होती। समाजाची भीती, कुटुंबाची भीती आणि याच्यापोटी ती अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत तक्रार दाखल करायला आली नव्हती। यातील जो फरारी आरोपी आहे त्याच्याकडनं तिला पुन्हा हॅरेसमेंट सुरू झाल्याबाबतची तिच्याकडे माहिती, म्हणजे तिने दिलेल्या माहितीप्रमाणे अत्याचार सुरू झाल्यानंतर मग शेवटी न राहून तिला पोलीस स्टेशनपर्यंत यावं लागलं आणि झालेल्या घटनेबाबत आपल्याला म्हणजे माहिती द्यावी लागली। परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा, कुणावरच विश्वास नसल्याची कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली। परभणीमध्ये जिंतूर नगर परिषदेसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत बघायला मिळते, मात्र कुणावरच विश्वास नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी पहारा दिला जात असल्याचं सांगण्यात येत आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिकची माहिती जाणून घेतली, बघूया। जिंतूर नगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता उत्कंठा लागली मतमोजणीची। खरं तर जिंतूरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत आहे। ईव्हीएम सध्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहे। जिंतूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाने या ठिकाणी मी आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। दर्शनी भागातच अशा प्रकारे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे। 8 सीसीटीव्ही आपण या ठिकाणी पाहतोय। स्ट्रॉंग रूम आणि जवळपास सगळं सीसीटीव्ही पूर्ण कव्हर करण्यात आलेला आहे। हा स्ट्रॉंग रूम आपण पाहतोय। ही स्ट्रॉंग रूमची लॉबी आहे आणि हे सगळे बाहेरचे दोन्ही ठिकाण जे एंट्रन्स आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची काही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। भैया, इथंच बसताय तुम्ही दिवसभर? हो, 8 तास आमची ड्युटी लावलेली प्रत्येक उमेदवाराची। नेमकं कोण ड्युटी लावली? ड्युटी म्हणजे आमच्या इथे पक्षातर्फे करण्यात आलं। ते आजच्या जमान्यात काही होऊ शकते, त्याच्यामुळे लक्ष ठेवण्यासाठी हे केलेलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, जिंतूर। बातमी महत्वाची आहे। प्रदीप गारटकर यांनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतलेली आहे। प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय आणि त्याच नंतर आता त्यांची ही भेट, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। सोलापूरमध्ये मोहोळ स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा देण्याची परवानगी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे। ठाकरेंच्या सेनेला 24 तास स्ट्रॉंग रूम बाहेर बसण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। केवळ उमेदवार प्रतिनिधींनाच ठराविक वेळेत स्ट्रॉंग रूमला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, ती पाहूया। ईव्हीएम मध्ये कैद झाल्यानंतर आता शिवसैनिक जे आहेत ठाकरे गटाचे ते या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर
खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी देऊन उभे आहेत. आपल्यासोबत उमेदवार आहेत. महेशजी, काय सांगाल? एकंदरीतच निवडणूक पार पडली आणि आता आपण या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खडा पहारा देत आहे. काय एकंदरीत परिस्थिती आहे, काय सांगाल? आम्ही रितसर मागणी केलेली आहे आरोनला, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, की आम्हाला इथं थांबण्याची व्यवस्था करून देण्यात यावी. त्यांनी आतमध्ये केलेली आहे. आम्हाला पत्र मी ज्यावेळेस आणि एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मागणी केली आहे की आम्ही इथं 24 तास खडा पहारा देणार आहे, आम्हाला परवानगी द्या म्हणून. तिथं आम्ही पत्र दिलं तर आम्हाला पत्रात असं सांगितलेलं आहे की तुम्हाला उमेदवार किंवा प्रतिनिधींना व्हिजिट द्यायला तिथं परवानगी आहे, म्हणजे तुम्ही काही ठराविक वेळानंतर येऊन भेटून जाऊ शकता. परंतु आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला 24 तास आमची बसायची तयारी आहे. आमचे कार्यकर्ते तेवढे पार्टीसाठी पक्षासाठी कष्ट करणारे आहेत. फक्त आम्हाला व्यवस्था करून द्यावी ना आम्हाला परवानगी द्यावी. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर.